महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे। ज्या ज्या महिलांनी 31/12/2025 पूर्वी आपली ई-केवायसी पूर्ण केलेली होती, परंतु त्याच्यामध्ये काही चुका झाल्यात किंवा ई-केवायसी केल्यानंतरही त्यांना पैसे मिळाले नाहीत, अशा महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने एक जी-आर काढलेला आहे। तो जी-आर काय आहे हा आपण बघूया। तर तुम्ही बघू शकता, माझ्यासमोर आहे गव्हर्नमेंटचा जो आहे महाराष्ट्राचा जी-आर आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात ई-केवायसी संदर्भातील हा जी-आर त्यांनी काढलेला आहे। महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून हा जी-आर काढलेला आहे। तर हा 6 फेब्रुवारी 2026 साली हा जी-आर त्यांनी काढला आहे। तर हा जी-आर काय आहे की ज्या ज्या महिलांनी 31/12/2025 पर्यंत ई-केवायसी पूर्ण केलेली आहे, परंतु त्यांची ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर पण त्यांना पैसे मिळाले नाहीत किंवा त्यांचे फॉर्म भरताना काही चुका झालेल्या आहेत, अशांसाठी हा जी-आर आहे। त्यांनी शासकीय परिपत्रकामध्ये सांगितले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतर्फत 31/12/2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, तथापि सदर प्रक्रिया पूर्ण करताना महिला लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपमंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा असे या बाबतीचा पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडला आलेला आहे, अशा लाभार्थी महिलांसाठी ऑनलाईन ई-केवायसी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी 31/3/2026 पर्यंत उपलब्ध करून दिलेली आहे। म्हणजेच काय की ज्या ज्या महिलांनी 31/12/2025 पूर्वी ई-केवायसी केलेली आहे, परंतु ती ई-केवायसी करताना त्यांच्याकडून काही चुका झाल्या, काही चुकीचे पर्याय निवडले गेले असतील, अशाच फक्त महिलांना हा जो काही ई-केवायसी करण्याचा संधी जी कमी आहे ती त्यांनाच मिळालेली आहे। ज्यांनी ई-केवायसी केलीच नाही यांच्या संदर्भात त्यांनी काहीही अपडेट दिलेली नाहीये। ही फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांनी ई-केवायसी करताना चुका झालेल्या आहेत, अशाच फक्त महिला याच्यामध्ये करेक्शन जे काय आहेत किंवा दुरुस्ती जे काय आहेत ई-केवायसीची करू शकतात आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी बनू शकतात।